सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून महायुतीमध्ये मात्र जागा वाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आज भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा धडाका सुरू असतानाच आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी पाटण तालुक्याबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी भाजपने कंबर कसली आहे। इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। मात्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे पाटण तालुका। शिवेंद्रराजेंनी थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद अजमावण्याचे संकेत दिले। महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई हे पाटणचे नेतृत्व करतात, तरीही भाजपने या ठिकाणी स्वबळावर आणि पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी सुरू केली आहे। आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले की पाटणमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजप ताकदीने निवडणूक लढवेल। त्यांनी सत्यजित पाटणकर यांना ताकद देण्याचे आवाहन करत कार्यकर्त्यांना कोणत्याही दबावाला न जुमानता मैदानात उतरण्याचे आदेश दिले आहेत। सातारा जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक बांधणी भक्कम असून इच्छुक उमेदवारांची संख्याही मोठी आहे। त्यामुळे जर युतीचे गणित जमले नाही तर भाजप स्वबळावर लढण्यास तयार असल्याचा इशाराच शिवेंद्रराजेंनी दिला आहे। या भूमिकेमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये तणाव वाढण्याची चिन्हे असून शंभूराज देसाई या आव्हानाला उत्तर कसे देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा आपल्या पाटण तालुक्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच ताकदीने लढायला लागणार आहे। समोरची ताकद मोठी आहे, संघर्ष आहे, या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत, आमच्यापेक्षा जास्त तुम्ही अनुभवलेल्या आहेत आणि त्या ह्याच्यातनं आपण पार्टी सगळी जी आहे ती टिकवून ठेवण्याचं काम हे पाटण मधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केले। आता सत्यजित सिंह पाटणकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आपल्या बरोबर या आपल्या भाजपमध्ये आले आणि आम्ही आता म्हणजे सगळ्यांचे आम्ही नाही पण जे जे आपल्या आधी आले आपले मंडल अध्यक्ष वगैरे एक सगळ्यांचं आहे की म्हणजे सगळे आम्ही एकत्र आहोत। फक्त सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जुन्या नवीन असा मेळ बसवा, हे काम करायला सोपं राहील, नवीनना पण संधी द्या आणि जुने जे काम करतात यांना पण जिथं जिथं जो ताकदीचा आहे, जिथं जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्या दिशेनं निर्णय करा, असं बऱ्याचशा सगळ्यांचं मत हे त्या पद्धतीनं नक्कीच राहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेजण मिळून म्हणजे आपल्या सगळ्यांचा विचार तर केलाच जाईल। पण निर्णय घेत असताना शेवटी ज्यावेळेला निर्णयावर यायला लागेल त्यावेळेला जे निर्णय होतील ते माझी सगळ्यांना म्हणजे नुसतं पाटण नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्यांना विनंती आहे की भाजपच्या माध्यमातून जे निर्णय उद्याच्या याच्यामध्ये केले जातील कुठलेही गटतट न बघता निर्णय आम्ही करू, हा नक्कीच माझा आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शब्द आहे। गटातटाचे निर्णय होणार नाहीत पक्ष म्हणून आणि समोरच्या आपला जो उमेदवार आहे त्याची सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडून येण्याची क्षमता। कारण शेवटी नुसतं माझ्या जवळच आहे किंवा माझ्या बरोबर माझ्या गाडीत फिरतो म्हणून तिकीट द्या, पण त्याला जर मतदारसंघात कोण विचारतच नसलं, त्याच्या मागे कोण नसलं तर नुसतं माझ्यावर फिरतोय म्हणून द्या आणि सीट घालवा असं पण आपण करू शकत नाही। सगळ्यांना विनंती एवढीच आहे की जे उमेदवार शेवटी ठरतील, कारण इच्छुक आपण अनेक लोक इच्छुक आहात सगळेच म्हणजे, पण शेवटी उमेदवार तर एकच असणार, शेवटी कोणाच्या नावावर आपल्याला निर्णय करायला तर लागणार। पण सगळे तोलामोलाचे आहेत, सगळे ताकदीचे आहेत, सगळ्यांची ताकद आहे, पण शेवटी पक्ष म्हणून जो उमेदवार ठरेल त्याच्या मागे आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे उभं राहिलं पाहिजे। मग एक उमेदवार ठरला की मग बाकीच्या चारनी म्हणायचं की तो सोडून आमच्यात काही निर्णय करा, अशा बऱ्याच ठिकाणी होतात, असं होता उपयोगी नाही। पाटण तालुक्यातनं उमेदवारीसाठी एवढा प्रचंड मोठा उत्साह आहे, हीच खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। मी मलाचपासून बघतोय प्रत्येक जण आपली भूमिका समजावून सांगत असताना मला उमेदवारी का द्या
या संदर्भातली भूमिका तडफेनं मांडतोय. आणि जेव्हा उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष असतो तेव्हा त्या तालुक्यातली ती पार्टी पण मजबूत असते. कारण जेव्हा निवडून येण्याची शक्यता अधिक असते तेव्हा तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष अधिक असतो. त्यामुळं आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, खास करून भारतीय जनता पक्षाचे आमचे मूळ जुने कार्यकर्ते, त्यांनाही माझी मनापासूनचा विनंती आहे आणि आपल्याला मी आश्वस्त पण करतो की आपल्या सगळ्या जुन्याचा कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी त्यांना संधी दिली जाईल. नवीन आलेले बांधव हेही आपल्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, कारण आपल्याला माहिती आहे आपली लढाई एका शक्तिशाली शक्तीसोबत आहे. आणि अशा वेळी आपण एकत्र लढलो तर आपल्याला विजयापर्यंत ताकदीनं पोहोचता येईल. ही परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न ठेवता या गटाचा त्या गटाचा जुना नवा हा विषय न घेता भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा कमळ हाच उमेदवार आहे या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना ताकदीनं ही लढाई आपल्याला लढायची आहे. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सातारा.